बडी तर आता चांगली झोप घेऊन आला. मला तर सकाळी उठावून टाकलं. पण त्याच्यातल्या झोप चांगली नव्हती व्हायला तर हालत बी पुरी खराब झाली. पण अडी पायऱ्यावर बसेल होती चिंगी मोबाईल पाहताना. तर चिंगीला म्हटलं एकांकडे बस. पण आज तर या खोलीमध्ये जास्तच सामान पडलं होतं. मग काय रेडी गिडी झाल्यावर मग जाणं होतं आपल्याला वावरामध्ये. म्हटलं वावरांगे म्हटलं लय दिवस झाले चक्कर बी मारायला नाही. म्हटलं काहीतरी नळ्या बी उचलणार. तर आज तर म्हटलं नळ्या उचलणं कॅन्सल करावं लागेल. काऊन की म्हटलं लय ऊन झालं. आणि अडी म्हटलं नळ्या तर नळ्या म्हटलं पाईप बी आहे. पण इकडे संख्येने योग्याने बनायला होती खोपडी. हे तर म्हटलं डायरेक्ट लहानपणीची आठवण देऊन दिली. मग निघलं घरी जायसाठी. म्हटलं वडील भूक लागली असेल तर म्हटलं आता वडील देऊ आता खायला टाकून काही. मग काय घरी यायला तर झोपेला होता. आणि बडीचं थोडंफार जेवण तर स्पेशलच होतं. वडील टाकणं झाल्यावर मग जाणं होतं आपल्याला वावरामध्ये. आणि घराबाहेर निघलो होतं की चिंगी दिसली इकडून बसेल. चिंगीला अटी येईल होता राग. तर चिंगीला म्हटलं मी काही तेव्हा राग पाहत नाही. म्हटलं मला जाणार वावरामध्ये. आजच आपल्या हायब्रेड मध्ये मारणं होतं लोटर. आणि त्याच्यात आपला ब्रदर म्हणे की मी वावरात चाललो. वावरात आलाही नव्हता. नाही यायला तर म्हटलं आपला जर आयडिया म्हटलं डायरेक्ट जपूनच राहायला पुरते. मग काय जराक भरानं आल्यावर पंजे सोडून लोटर लावून दिलं. मग निघलो मयात जायसाठी. मग वावरामध्ये आल्यावर म्हटलं हे तर डायरेक्ट डबलचं उत्पन्न होतं. मग काय म्हटलं काही नाही पाहिजे आपल्याला डबलचं उत्पन्न. मग करलं लोटर मारणं चालू. तर वावरामध्ये आपल्याला जाडी मोठी फक्त काडी उचल नव्हती. मग काड्या उचलून फेकून दिल्यावर मग शिपीवरच्या आपल्याला पाईप बरोबर रचणं होते. लोटर मध्ये हा चारा अटकेल होता. मग हा चारा बी घेतला काढून. तो थोडाफार ओल्याचा होता थोडाफार गांसलाच आहे. मग बंद वावर मारणं झाल्यावर मग जाणं होतं आपल्याला घरी. तर जैनं बी आपल्याला लाईक आणि फॉलो करलं नसेल तर आपल्याला लाईक आणि फॉलो घ्या लवकर करून. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.